चहाला वेळ नाहीये पण वेळेला चहा हवाच, तसेच शिकायला वेळ नाहीये पण वेळेला शिकायला हवंच. तर नमस्कार मित्रांनो, समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आपण आहोत टी कोड 1122 आणि आपण बघणार आहोत AWS ची सिरीज, तेही मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे RDS सर्व्हिस. तर RDS म्हणजे रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. तर आता ही नेमकी सर्व्हिस काय आहे आणि ती कशासाठी यूज करणार आहोत ते आपण बघूयात. तर आता तुम्हाला थोडासा थेरी पार्ट सांगते आणि त्याच्यानंतर लगेच आपण एक मस्तपैकी प्रॅक्टिकल करणार आहोत. तर तुम्ही लोक स्विगी ऍप्लिकेशन किंवा झोमॅटो ऍप्लिकेशन असे भरपूर सारे ऍप्लिकेशन वापरता, बरोबर? आता त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काय करता, तुमचा ईमेल आयडी, तुमचा फोन नंबर, तुमचं नाव, तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या डिटेल्स आहेत त्या तुम्ही फ्रंट एंडला टाकता, बरोबर? जेणेकरून तुमचं लॉग इन होतं आणि लॉग इन झाल्यानंतर त्या सर्व डिटेल्स कुठे स्टोअर होतात? तर इथे येतं पिक्चर मध्ये आरडीएस मध्ये स्टोअर होतात, म्हणजेच रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस मध्ये स्टोअर होतात. आता याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, याच्यामध्ये असं नाहीये की फक्त आरडीएस मध्ये स्टोअर होतात. तर एक डेटाबेस असतो, त्या डेटाबेस मध्ये स्टोअर असतात. तर आता आरडीएस म्हणजे काय आहे, तर एडब्ल्यूएस ची सर्व्हिस आहे. पण याच सारखे ओपन सोर्स डेटाबेस खूप आहेत, जसं की आपण माय सिक्वल वापरतो, पोस्टग्रेस एसक्यूएल वापरतो, बरोबर? तसे अनेक सारे डेटाबेस आहेत, ओरॅकल डेटाबेस आहेत, IBM चे डेटाबेसेस आहेत. तसंच आपण काय करतो, AWS ची आरडीएस सर्व्हिस वापरतो. आता आरडीएस सर्व्हिस काय वापरतो हे आपण लक्षात घेऊया. तर चला तर स्क्रीनवर येऊया. तर मी तुम्हाला एक छोटासा इंट्रोडक्शन रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस आहे ही Amazon वेब सर्व्हिस हे प्रोव्हाइड करतो, बरोबर? आता तीच का वापरायची आपण? तर इट इज इझी टू सेटअप, ऑपरेट अँड स्केल रिलेशनल डेटाबेस इन AWS. It provides cost efficient, resizable capacity and it is responsible for most management task. तर आपण आरडीएस सर्व्हिस का वापरतो मित्रांनो? तर बऱ्याच गोष्टी हे AWS डिरेक्टली मॅनेज करतं, जसं ऑपरेट करणं, स्केल करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इझी आणि मॅनेजेबल होतात आरडीएस वापरल्यानंतर. त्यानंतर कॉस्ट इफिशियंट आहे आणि आपण कसं करू शकतो की स्केल करू शकतो. लाईक जर मला मोठा डेटाबेस पाहिजे तर आपण स्केल अप करू शकतो. माझं ऍप्लिकेशन जास्त चालतंय तर त्याच्यामध्ये आपण स्केलिंग लावू शकतो. या सर्व गोष्टी कसं आरडीएस हे प्रोव्हाइड करतं. तर Amazon आरडीएस फ्रीज यू द फोकस ऍप्लिकेशन ऑफ युअर युजर्स. सो त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस काय आहेत मित्रांनो? यू कॅन यूज डेटाबेस इंजिन्स दॅट यू आर ऑलरेडी फेमिलियर विथ. म्हणजेच की आरडीएस मध्ये खूप सारे डेटाबेसेस जे आहेत ते ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत, जसं की आपण वापरलेले डेटाबेस आहेत, जसं आपण माय एसक्यूएल वापरलंय, जसं आपण कुठले नवीन ओरॅकल डेटाबेस वापरले, तर असे सगळे जे डेटाबेस ऑलरेडी आपल्याला फिमिलियर आहेत तेच डेटाबेस आपल्याला आरडीएस हे सपोर्ट करतं. त्यानंतर Amazon आरडीएस मॅनेजेस बॅकअप, सॉफ्टवेअर पॅचिंग, ऑटोमॅटिक फेलियर डिलेक्शन अँड रिकव्हरी. तर आता इथे बघता तुम्ही की आरडीएस काय करतं, मॅनेज करतं, बॅकअप्स मॅनेज करतं, सॉफ्टवेअर पॅचिंग मॅनेज करतं आणि ऑटोमॅटिक फेलियर डिटेक्शन करतं, त्यानंतर रिकव्हरीही करतं. सो असे भरपूर ऍडव्हान्टेजेस हे आरडीएस कडून आपल्याला मिळतात, बरोबर? त्यानंतर म्हणजेच की फॉर एक्झाम्पल आपण जर एखादा माय सिक्युअल डेटाबेस वापरतोय, आता त्या डेटाबेस मध्ये काय होतं की आपल्याला मॅन्युअली सगळ्या गोष्टी, सगळ्या बॅकअप, सगळं सगळं आपल्याला मॅन्युअली करावं लागतं, बरोबर? पण इथे आपण जर आरडीएस यूज केलं तर इथे काय होणार आहे, इथे डिरेक्टली आपल्याला सगळ्या गोष्टी ऑटोमेट होणार आहे आणि तेही एडब्ल्यूएस मॅनेज करणार आहे ते आपल्यासाठी. सो याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, रीड रेप्लिका. पहिल्यांदा आपण थेरी पार्ट चाललोय, आपण पहिल्यांदा आरडीएस मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून घेणार आहोत, थेरी पार्ट, आणि त्यानंतर मस्तपैकी प्रॅक्टिकल करणार आहोत. सो रीड रेप्लिका काय आहे, तर रीड रेप्लिका मीन्स काय असतं? फॉर एक्झाम्पल त्यामध्ये आरडीएस मध्ये दोन डेटाबेस असतात, प्रायमरी अँड सेकंडरी, बरोबर? प्रायमरी अँड सेकंडरी डेटाबेस असतो. तर प्रायमरी डेटाबेस मध्ये आपण काय करू शकतो, लिहू शकतो, बरोबर? म्हणजे वाचू शकतो, लिहू शकतो, काहीही करू शकतो प्रायमरी डेटाबेस बरोबर. पण रीड रेप्लिका म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अज्युम करा स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट मध्ये काय करतो आपण, स्क्रीनशॉट मध्ये फक्त आपण वाचू शकतो, बरोबर? आपण लिहू नाही शकत आणि ते पटकन असं ओपन केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल मी जर प्रायमरी डेटाबेसला लॉग इन करून त्यानंतर सगळे क्रेडेन्शियल टाकून
त्यानंतर आतमध्ये प्रायमरी डेटाबेसला ऍक्सेस करणार, बरोबर. त्याऐवजी मी काय करणार, रीड रेप्लिका यूज करणार. जर मला डेटा वाचायचा असेल तर मी काय करणार, त्या ठिकाणी रीड रेप्लिका हे यूज करणार. रीड रेप्लिका मीन्स थोडक्यात लक्षात ठेवा की एक स्क्रीनशॉट, जेणेकरून आपण ते वाचू शकतो, बट तिथे आपण लिहू शकत नाही. ठीक. तर इझी टू अंडरस्टँड ट्रिक काय आहे, आरडीएस बद्दल काय लक्षात ठेवायचं की रिलेशनल डेटाबेस आहे. इट विल प्रोव्हाइड टू ऑपरेट इन AWS क्लाउड. व्हाय? इझी टू स्केल, बॅकअप, रिस्टोर, पॅच, रीड. रेप्लिका इज अ कॉपी ऑफ प्रायमरी डीबी, म्हणजेच त्याची कॉपीच आहे. रेप्लिका म्हणजे काय आहे, त्याचीच कॉपी आहे, बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो, बघू शकतो. 1 सेकंड, मी थोडस हे लावते, चार्जिंग संपली. सो आरडीएस आपल्याला काय करतं, भरपूर सारे डेटाबेस चे जे प्रकार आहेत ते सपोर्ट करतो. जसं अरोरा माय सिक्वल आहे, अरोरा आहे, माय सिक्वल डेटाबेस आहे, परत पोस्टग्रेस एसक्यूएल आहे, मारिया डीबी आहे, ओरॅकल आहे, त्यानंतर IBM चा डेटाबेस आहे. अशा भरपूर सारे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो, जे आपल्याला पाहिजे. ऍडव्हान्टेजेस काय आहे त्याचे, तर हे काय करतं, एकतर कॉस्ट जास्त आहे रीड रेप्लिकाची. रीड रेप्लिका आपण काय करू शकतो, फक्त वाचू शकतो, त्यामध्ये लिहू शकत नाही. रीड रेप्लिका म्हणजेच कॉपी आहे प्रायमरी डेटाबेसची. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडक्यात बघूया, हे आर्किटेक्चर आहे. जसं डेटाबेसमध्ये एक्झॅक्टली डेटा कसा स्टोअर होतो, पहिल्यांदा आपण काय करणार, क्रिएट सर्व्हर करणार, त्यानंतर इन्स्टॉल डेटाबेस करणार, डेटाबेस इन्स्टॉल केल्यानंतर डेटाबेस क्रिएट करणार, क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये स्कीमा तयार करणार आणि त्याच्या आतमध्ये हे टेबल फॉर्मॅटमध्ये डेटाबेस आपला स्टोअर होतो, बरोबर. आता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मस्तपैकी पीपीटीला जाऊया आपण. पीपीटी मधून समजूया थोडंफार. तर AWS आरडीएस म्हणजे अमेझॉनची अमेझॉन हे आरडीएस सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, जे की आहे रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस. व्हॉट इज मीन बाय रिलेशनल? रिलेशनल म्हणजे जसं की आपण अशा फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतो, म्हणजेच टेबल फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर ही काय आहे, आरडीएस ही मॅनेज डेटाबेस करती सर्व्हिस दॅट सिम्प्लिफाय डेटाबेस सेटअप, ऑपरेशन अँड स्केलिंग. म्हणजे ऑपरेशन आणि डेटाबेस सेटअप किंवा स्केलिंग करण्यासाठी खूप इझी असतं, म्हणून आपण आरडीएस वापरतो, जे की AWS ची अमेझॉनची सर्व्हिस आहे. ठीक आहे. हँडलिंग खूप सोपं जातं, इझी जातं, ज्यामध्ये आपण ऑटोमॅटिक बॅकअप्स घेतले जातात, पॅचिंग करू शकतो, मॉनिटरिंग करू शकतो, स्केलिंग करू शकतो. त्यानंतर हे सपोर्ट करतं खूप साऱ्या डेटाबेसेसला, जसं अरोराचं माय सिक्वल आहे, मारिया डीबी आहे, पोस्टग्रेस एसक्यूएल आहे, ओरॅकल आहे, IBM आहे, अशा भरपूर साऱ्या डेटाबेसला हे सपोर्ट करतो. आता जाऊयात प्रॅक्टिकल कडे. तर प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं, आपल्याला एक EC2 इन्स्टन्स आपल्याला क्रिएट करायचा आहे. सो मी एक फटाफट EC2 इन्स्टन्स क्रिएट करते. ठीक. तर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, लॉन्च इन्स्टन्स वर क्लिक करून इथे मी देते नाव आरडीएस सर्व्हर. आरडीएस सर्व्हर टाकूया. त्यानंतर आपण घेऊया उबंतू. उबंतू घेऊन आपण काय करणार आहे, T3 मायक्रोस राहू देते मी, बिकॉज आता आपल्याला फक्त एक ऍप्लिकेशन डिप्लॉय करायचं आहे त्यानंतर, आणि त्याला आपण डेटाबेस कनेक्ट करणार आहे आपला. त्यानंतर की पेअर, ऑलरेडी माझ्याकडे माझी की पेअर आहे, जर तुमच्याकडे तुमची नाहीये सो इथे तुम्ही न्यू क्रिएट की पेअर करू शकतात. त्यानंतर इथे सिक्युरिटी ग्रुप जर ऑलरेडी तुमच्याकडे एक्झिस्टेड आहे तर तो यूज करा, नाहीतर नवीन क्रिएट करू शकता. माझ्याकडे ऑलरेडी एक्झिस्टेड वाला आहे, तो मी करतेय. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचे पोर्ट नंबर चालू ठेवायचे, जे की मी तुम्हाला दाखवेल कुठले कुठले पोर्ट नंबर चालू करायचे. त्यानंतर स्टोरेज आपल्याला ठीक आहे, 8GB बास झाली. सो लॉन्च इन्स्टन्स वर क्लिक करायचं. आता लॉन्च इन्स्टन्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथे कन्सोल वरती आरडीएस टाईप करायचं.
RDS टाईप केल्यानंतर ही सर्व्हिस तुम्हाला ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुमच्याकडे असं काही डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड वरती तुम्हाला इथे या साईडला जे आहे ते तुम्हाला काय आहे, इथे नॅव्हिगेशन बार दिसतोय तुम्हाला. इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, वन बाय वन तुम्ही एक्सप्लोर करू शकतात. तर सध्या आपल्याला काम आहे डेटाबेसचं, तर डेटाबेस वरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला कुठलाही डेटाबेस आता सध्या दिसणार नाहीये, बिकॉज तुम्ही कुठला डेटाबेस क्रिएट केलेला नाहीये. आपण फर्स्ट टाइम हा डेटाबेस क्रिएट करतोय, बरोबर. तर क्रिएट डेटाबेस वर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स येतील, एक्सप्रेस कॉन्फिगरेशन, फुल कॉन्फिगरेशन आणि रिस्टोर फ्रॉम S3. सध्या आपल्याला फुल कॉन्फिगरेशन घ्यायचंय. त्यावरती क्लिक करून तुम्हाला जो डेटाबेस पाहिजे तो त्याच्यावरती क्लिक करायचं. आता माझ्या साईडनी MySQL मला पाहिजे, MySQL मी वापरणार आहे, सो मी त्याच्यावरती क्लिक करते. त्यानंतर आपल्याला इथे इझी क्रिएट पण करू शकतात. इझी क्रिएट मध्ये डिरेक्टली तुम्हाला डिफॉल्ट ऑप्शन्स आणि इझी टू क्रिएट आहे, बट आपण काय करणार आहे, फुल कॉन्फिगरेशन करणार आहे, जेणेकरून प्रॉपर डेटाबेस आपण लॉन्च करणार आहे. आता टेम्पलेट्स मध्ये तुम्हाला 3 असे ऑप्शन्स दिसतील, प्रोडक्शन, डेव, टेस्ट. आता याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे फीचर्स आपल्याला बघायला मिळतील. जसं प्रोडक्शनला तुम्ही क्लिक केलं असेल तर खाली तुम्हाला ऑप्शन्स अनेबल झालेले दिसतील, जे की मल्टी झोन अवेलेबिलिटी वरती आपण डिप्लॉयमेंट करू शकतो. अशा भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तर सध्या आपण काय करणार आहे, फ्री टियर वालं म्हणजेच सँडबॉक्स वर क्लिक करणार आहे, ज्याने आपल्याला फक्त सिंगल अवेलेबिलिटी झोन वरती आपला डेटाबेस डिप्लॉय होणार आहे. कारण की आपण इथे कॉस्ट पण बघतोय. फॉर टेस्टिंग पर्पज ओनली मी काय करणार आहे, फ्री टियर वाला हे घेणार आहे सँडबॉक्स म्हणून. याच्यावरती क्लिक केल्यानंतर डिफॉल्ट ऑप्शन्स हा सिलेक्ट होतो, हे डिरेक्टली डिसेबल होतात बघा, तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर आपल्याला खाली यायचंय. खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला डेटाबेसचं नाव दिसेल. आता डेटाबेसचं नाव माझ्या केसमध्ये डेटाबेस 1 आहे, ठीक आहे. तुम्ही चेंज पण करू शकतात, इट्स अप टू युअर चॉईस. देन आपल्याला काय करायचंय, युजर नेम ठेवायचे. माझ्या केसमध्ये मी ऍडमिनच ठेवणार आहे युजर, ठीक आहे. त्यानंतर इथे 2 पासवर्ड क्रेडेन्शियल मागणार आहे. तर इथे आपण 2 प्रकारचे पासवर्ड हे ऑथेंटिकेशन साठी लावू शकतो. एक आहे सेल्फ मॅनेज आहे, जो की तुम्ही स्वतः जनरेट करून लावू शकतात, आणि दुसरा आहे मॅनेज विथ AWS सिक्रेट मॅनेजर. आता हे काय होतं की मी हे का चूज करते, बिकॉज मी हे प्रेफर करते. का मी तुम्हाला ते सांगते, बिकॉज मी जेव्हा पण सेल्फ मॅनेज पासवर्ड वापरते तेव्हा मला लक्षात नाही राहत. कारण की बरेच पासवर्ड आपण डोक्यामध्ये ठेवतो, ते लक्षात राहत नाही. सो मी काय करते, ऑलवेज प्रेफर करते की मॅनेज विथ AWS सिक्रेट. म्हणजे AWS ची अजून एक सर्व्हिस आहे सिक्रेट मॅनेजर. मी हे प्रेफर करते बिकॉज 40 डेज नंतर हे रिरोटेट होतात. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, खाली यायचंय, पासवर्ड ऑथेंटिकेशन याच्यावरचं डिफॉल्ट ऑप्शन आहे तोच चूज करायचा आहे. आणि खाली येऊन स्टोरेजच्या इथे तुम्हाला 20 GB ही स्टोरेज मिळेल. सध्याला 20 GB मला ठीक आहे, चालेल मला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, कनेक्टिव्हिटी मध्ये आपला जो EC2 इन्स्टन्स आपण सध्या क्रिएट केला होता त्याला अटॅच करायचं. सो कनेक्ट टू EC2 कम्प्युट, आणि इथे सिलेक्ट करून आपला EC2 जो RDS वाला आहे, एक माझ्याकडे Tcode 1122 नावाने इन्स्टन्स आहे आणि दुसरा एक आहे RDS सर्व्हर म्हणून. मी त्याच्यावरती जाऊन क्लिक करते. त्यानंतर आपल्याला खाली येऊन इथे काय करायचंय, इथे आपल्याला चूज करायचंय, ठीक आहे. आता याच्यावरती हे डिफॉल्ट ऑप्शन्स आपण राहू देणार आहे, आणि खाली येऊन बाय डिफॉल्ट आपण जाणार आहे सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात खाली येऊन इथे काय ऑप्शन आपण चूज करणार आहे, जे की अनेबल प्रोटेक्शन डिलिशन प्रोटेक्शन. बट हे तुम्ही जर केलं तर हे फ्री टायर मध्ये नाहीये, हे पेड सर्व्हिस आहे. तर ही तुम्ही करू शकता. तर याचा मिनिंग काय आहे, अनेबल डिलिशन प्रोटेक्शन म्हणजे काय, जेव्हा पण एखादा पर्सन डेटाबेस डिलीट करायला जातो तर तो होत नाही, ऑप्शन डिसेबल होतो, ठीक आहे. सो आपण सध्या तरी ते टिकमार्क नको करायला. सो आपण आता क्रिएट डेटाबेस याच्यावर क्लिक करणार आहे. आता क्रिएट डेटाबेस केल्यानंतर आपला जो काही डेटाबेस आहे तो रेडी व्हायला लागेल. क्रिएटिंग स्टेटस इथे तुम्ही बघू शकता, क्रिएटिंग आहे, राईट. म्हणजे आपला डेटाबेस रेडी होतोय. आता हे जवळजवळ 5 मिनिटं तरी घेणार. तोपर्यंत आपण काय करू, तोपर्यंत आपण आपलं ऍप्लिकेशन सेटअप करूया. तर आपलं ऍप्लिकेशन एक सिंपल ऍप्लिकेशन आपण घेणार आहे. तर आपलं सिंपल ऍप्लिकेशन आपण काय घेणार आहे, तर इथे आपण
पीपीटीला जाऊया. पीपीटी मध्ये आपण काय करणार आहोत, एक EC2 इन्स्टन्स आपण ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. त्याच्यावरती आपण टू डू ऍप्लिकेशन एक टाकणार आहे, जे की एकदम सिम्पल ऍप्लिकेशन आहे. आणि त्याला आपण काय करणार आहे, MySQLचा RDS हा डेटाबेस कनेक्ट करणार आहोत. काय करणार आहे आपण, कनेक्ट करणार आहोत हा डेटाबेस. म्हणजे जे काही ऍप्लिकेशनवर तुम्ही ईमेल ऍड्रेस, पासवर्ड जे काही टाकणार आहे, हे सगळं स्टोअर कुठं होणार आहे मित्रांनो, तर तुमच्या MySQL डेटाबेसच्या आतमध्ये स्टोअर होणार आहे. या गोष्टी आपण करणार आहोत आज. तर त्याबद्दल थोडस आपल्याला स्टेप्स आहेत, ते आपण बघून घेऊया. तर आपण ऑलरेडी RDS हा इन्स्टन्स, जो की इन्स्टन्स आहे तो क्रिएट केलेला आहे, म्हणजेच आपला हा डेटाबेस तो आता सध्या क्रिएट होतोय. त्याच्यामुळे आपण ऍप्लिकेशन सेटअप करून घेऊ. त्यानंतर सेटअप ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक इन्स्टन्स घ्यायचा आहे आणि त्यावरती कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार आहे, आपल्या जो काही हे आहे इन्स्टन्स आहे, जो RDS चा इन्स्टन्स आपण क्रिएट केलेला आहे, त्यावरती जायचंय मित्रांनो. तर इथे मी EC2 वरती जाते, EC2, आणि EC2 वरती जाऊन मी काय करते, मी आपल्या मशीनला कनेक्ट करते. इन्स्टन्सेस मध्ये जाऊन आपला काय आहे, RDS नावाने आहे, राईट. कुठे गेला, इकडे RDS सर्व्हर. याच्यावरती क्लिक करून मी काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. कनेक्ट करून मी डायरेक्टली इन्स्टन्स EC2 इन्स्टन्स ब्राउझरलाच कनेक्ट करते. कनेक्ट वर क्लिक करणार आहे. आता कनेक्ट वर क्लिक केल्यानंतर हे कनेक्शन इस्टॅब्लिश होणार. ठीक आहे. तर एकदा हे कनेक्शन क्लिक झालं तर आपण काय करणार आहे मित्रांनो, आपण इथे ऍप्लिकेशन सेटअप करणार आहे. आय होप तुम्हाला हे दिसत असेल. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे, sudo apt अपडेट करणार आहोत मशीन. आपण काय करणार आहे, मशीन अपडेट करणार आहोत. मशीन आपली अपडेट झाल्यानंतर इथे स्टेप्स दिलेले आहेत, ते आपण फॉलोअप करणार आहे. तर इथे ही यम पॅकेज मॅनेजर दिले, पण आपल्या केसमध्ये इथे आपण उबंतू मशीन घेतलंय, सो APT येणार. ठीक. त्यानंतर आपण काय करणार आहोत मित्रांनो, आपण ह्याच्यावरती डॉकर इन्स्टॉल करणार आहोत. तर पहिल्यांदा मी काय करते, sudo -i असं क्लिक करते, जेणेकरून आपण रूट युजरला येणार. रूट युजरला येऊन आपण काय करणार आहे, APT इन्स्टॉल. आपण एका कमांडनी डॉकर इन्स्टॉल करणार आहे, docker.io. फटाफट आपलं डॉकर इन्स्टॉल व्हायला लागेल. आपण काय करणार आहे, डॉकर थ्रू एक ऍप्लिकेशन जे आहे ते डिप्लॉय करणार आहे, आणि त्या ऍप्लिकेशनला आपला मस्तपैकी RDS हा कनेक्ट करणार आहे. आणि कनेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करून बघणार आहे, क्वेरी आपण फायर करून बघणार आहे, सगळ्या गोष्टी करून बघणार आहे. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. जर तुम्ही आपली AWS सिरीज फॉलो करत नसाल तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करायचंय, चॅनलला फॉलो करायचंय आणि शेअर करायचंय तुमच्या मराठी मित्राला, ज्याला मराठीमध्ये आपलं AWS जी सिरीज आहे, सर्व्हिसेस आहेत ते शिकायचं. ठीक आहे. त्यानंतर आपलं आय गेस झालेलं असेल, लॅग करते हे. मी परत एकदा मशीन ही काय करते, कनेक्ट करते. ठीक आहे. आपला RDS चा जो सर्व्हर आहे त्याला कनेक्ट करते. तर आपण काय केलं, डॉकर इन्स्टॉल केलेलं, बरोबर. आता डॉकर इन्स्टॉल केल्यानंतर इथे स्टेप्स दिलेले आहेत. आपल्याला काय करायचंय, डॉकर स्टार्ट आहे की नाही बघायचंय, सर्व्हिस, आणि आपल्याला एक इमेज, आपण डॉकरची एक इमेज पुल करणार आहे आणि तिथेच आपलं ऍप्लिकेशन डिरेक्टली रन करणार आहे. सो आता आपण काय करूया, मस्तपैकी इथे बघूया डॉकर PS करून की आपलं डॉकर इन्स्टॉल झालेलं आहे. ठीक. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक इमेज पुल करायची, म्हणजेच ही कमांड तुम्हाला फायर करायची आहे. तर ही काय कमांड करेल, ही कमांड एक इमेज पुल करेल डॉकर हब वरून, जे की एक ऍप्लिकेशन आहे, एक सिंपल ऍप्लिकेशन आहे, त्याची इमेज आपण पुल करतोय, बरोबर. आता ती पुल केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला कंटेनर रन करायचंय. तर त्यासाठी आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे परत कमांड्स आहेत.
ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, ही कमांड फायर करायची. आता ही कमांड काय आहे तर मी तुम्हाला समजून सांगते. आपण काय करणार आहे, डॉकर रन करणार आहे, म्हणजेच आपला कंटेनर रन करणार आहे. त्यामध्ये आपण -p लावतोय, जे की पोर्ट मॅपिंग करणार आहे आपण 80 ला 3000 ने, आणि एन्व्हायरमेंट पास करणार आहे डेटाबेसच्या, आपल्या डेटाबेसचं होस्ट म्हणजेच आपल्या डेटाबेसचा जो एंड पॉइंट आहे, जसे इथे तुम्ही बघू शकतात, इथून आपला जो एंड पॉइंट आहे ना, हा तो आपण घेणार आहे. म्हणजेच इथे काय देणार आहे आपण, होस्टच्या इथे जो की एंड पॉइंट आहे तो देणार आहे. त्यानंतर आपला एन्व्हायरमेंट अजून एक पास करणार आहे आपण, जो की आहे युजर, म्हणजे आपल्या केसमध्ये काय आहे, ऍडमिन हा युजर आहे, त्याचा पासवर्ड जो काय आहे तो देणार आहे, आणि हे इमेजचं नाव. ही कमांड आपण फायर करायची आहे. तर त्या अगोदर मी काय करते, माझे सगळे जे काही व्हेरिएबल्स आहे, व्हॅल्यूज आहे याच्यामध्ये, त्या सगळ्या घालून देते याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता माझं होस्ट नेम काय आहे, तर मला इथे काय करायचंय, माझ्या डेटाबेसचा एंड पॉइंट टाकायचा आहे मित्रांनो. एंड पॉइंट कुठे मिळणार आहे मला, इथे डेटाबेसच्या आतमध्ये गेल्यानंतर इथे एंड पॉइंट आहे, कनेक्टिव्हिटी अँड सिक्युरिटी मध्ये जायचं. जसं मी तुम्हाला परत करून दाखवते, इथे डेटाबेस आहे, डेटाबेसवर क्लिक केल्यानंतर इथे कनेक्टिव्हिटी अँड सिक्युरिटी मध्ये जायचंय, आणि तिथे तुम्हाला एंड पॉइंट असं दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर खाली खाली स्क्रोल करून एंड पॉइंट अँड पोर्ट असं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तिथून कॉपी करून आपल्याला काय करायचं, त्या कमांड मध्ये पेस्ट करायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, डेटाबेसचं नाव करायचं, डेटाबेसचं युजर नेम माझ्या ह्याच्यामध्ये ऍडमिन आहे, सो मी ऍडमिन देते, आणि पासवर्ड जो आहे तो मी पासवर्ड देते. आता पासवर्ड कुठून घ्यायचा, तर इथेच बघा खाली इथे जनरेट सिक्रेट म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्रेट शो होईल, तो दिसत नाही पासवर्ड, फक्त आपल्याला काय करायचंय, कॉपी करायचंय आणि तिथे पेस्ट करायचंय. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, ही कमांड रन करणार आहे. ही कमांड रन केल्यानंतर आपला जो काही डॉकरचा कंटेनर आहे तो अप अँड रनिंग होईल, जेणेकरून आपण आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते डायरेक्टली आपल्या ब्राउझरला आपण बघू शकतो. ठीक, आता ही अशी कमांड आहे, ती मी काय करणार आहे, टर्मिनलला रन करणार आहे. त्या अगोदर आपण काय करणार आहे, आपण चेक करणार आहे की इथे आपली इमेज आली आहे का पुल होऊन. सो त्यासाठी डॉकर इमेजेस अशी कमांड आहे मित्रांनो, डॉकर इमेजेस. तर आपली इथे काय दिसेल, आपली जी इमेज आपण पुल केली आहे ती ऑलरेडी आपल्या इथे आलेली आहे. सो आता आपल्याला काय करायचंय, हा कंटेनर रन करायचा. त्यासाठी आपण ती कमांड इथे पेस्ट करूया. आता ही कमांड काय सांगतेय बघा, मी तुम्हाला समजून सांगते या कमांडचा अर्थ. तर कमांड अशी आहे, डॉकर रन, पोर्ट आपण मॅपिंग करतोय आणि एन्व्हायरमेंट आपण काय दिले, डेटाबेस होस्ट म्हणजेच आपला एंड पॉइंट दिलाय, आणि डेटाबेस युजर म्हणजे ऍडमिन दिलाय, आणि पासवर्ड दिलाय त्याचा, आणि त्यानंतर आपल्या इमेजचं नाव दिलंय आपण. आता हिट एंटर करूया, कंटेनर आपला काय झालाय, क्रिएट झालाय. आता कंटेनर क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय बघायचंय मित्रांनो, डॉकर पीएस करायचंय, आपला कंटेनर जो काही आहे तो रनिंग आहे का तो बघायचा. तर आपला कंटेनर इथे दिसतोय तुम्हाला, डॉकरच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आलेल्या आहेत, जे की कधी क्रिएट झालाय, आता 22 सेकंदापूर्वी, 11 सेकंद झालं तो अप आहे, आणि ब्राउझरला आपण याला 3000 नी ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, तर आता इथे आपण काय करायचंय, इथे आपण डॉकर लॉग्स असं टाईप करायचंय, आणि आपल्याला ह्याचं नाव द्यायचंय, कंटेनरचं नाव द्यायचंय. कंटेनरचं नाव देऊन आपण काय बघू शकतो, हा रेडी झालाय की नाही आणि आपल्या डेटाबेसला कनेक्ट झालाय की नाही हे आपण चेक करू शकतो. तर या कमांडनी डॉकर लॉग्स बघितल्यावर आपल्याला कळतंय की आपलं सर्व्हर जे आहे ते आता रनिंग अप अँड रनिंग आहे, आणि डेटाबेस आपला क्रिएटेड आहे आणि ऑलरेडी अटॅच आहे. तर आपण आता हे रिअल ब्राउझरला चेक करूया. तर आपल्याला त्यासाठी आपली इन्स्टन्सची पब्लिक आयपी लागेल. तर ही आयपी आपण कॉपी करायची आणि मस्तपैकी न्यू टॅबला जाऊन ओपन करायची आणि हिट एंटर. एंटर केल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरफेस दिसेल.
आता याच्यामध्ये एक्सेस का होत नाहीये, बिकॉज आपण पोर्ट नंबर चेक करायला पाहिजे की पोर्ट नंबर आपण जे काही सिक्युरिटी ग्रुपमध्ये आहे ते अलाउ केलंय का. त्यासाठी आपण काय करायचं, आरडीएसच्या सर्व्हिसला जाऊन सिक्युरिटीवर क्लिक करायचं. सिक्युरिटीला जाऊन आपल्याला सगळे पोर्ट नंबर चेक करायचे, आपले सगळे पोर्ट नंबर ओपन आहेत की नाही. तर ऑलरेडी माझ्या केसमध्ये सगळं ओपन आहे. सो इथे मी काय करणार, इथे मी HTTPS ला जाते हे. सो HTTP ला क्लिक करणार. ठीक आहे. तर बाय डिफॉल्ट तो HTTPS ला जातोय. सो आपल्या केसमध्ये HTTP प्रोटोकॉल यूज करायचंय त्याला. सो इथे जाऊन तुम्ही ब्राउझरला जर तुमचं ऍप्लिकेशन चाललं नाही तर इथे जाऊन HTTPS आहे ना, तिथे एस काढून टाकायचं आणि HTTP वर रन करायचं. असं काही ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. मग त्यानंतर आता इथे काय आहे बघा, एक छोटंसं ऍप्लिकेशन आपण क्रिएट केलंय बरोबर. तर त्यामध्ये एक कॉन्टॅक्ट ऍप आहे, एंटर युजर नेम आहे. तर आता इथे आपण काय करू, TCode1122 चं युजर ऍड करूया. ऍड केल्यानंतर इथे युजर ऍड होईल. त्यानंतर आपण अजून 2-3 करूया. काय करूया, हॅलो सबस्क्राईब, हॅलो @सबस्क्राईब असं करूया. ऍड युजर. आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो, शो ऑल कॉन्टॅक्ट करायचे. आता शो ऑल कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला काय दिसते, व्हॅल्यू दिसत आहेत बरोबर. म्हणजेच आपल्या डेटाबेसमध्ये या व्हॅल्यू स्टोअर झाल्यात, राईट. आपण जे काही ऍड युजर्स केलेत ते आपल्या डेटाबेसमध्ये, म्हणजे आपला जो माय सिक्वलचा डेटाबेस आहे त्याच्यामध्ये स्टोअर झालेल्या आहेत व्हॅल्यू. इथून आपण डिलीट करू शकतो. त्यानंतर इथून आपण ऍड करू शकतो, शो ऑल कॉन्टॅक्ट करू शकतो. तर आता ह्या स्टोअर नक्की कुठे झाल्यात ते एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवते. तर आपण काय करूया, आपण आपल्या डेटाबेसला कनेक्ट करून बघूया आणि तिथे मी तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये नक्की कसं होतं, हा डेटाबेस कसा स्टोअर होतोय ते आपण बघूया. सो आपण काय करणार आहे, इथं हे तर आपलं प्रॅक्टिकल एकदम सक्सेसफुली झालेलं आहे. एक ऍप्लिकेशनला आपण माय सिक्वेलचा आरडीएसचा डेटाबेस कनेक्ट केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. आणि तुम्ही सुद्धा हे प्रॅक्टिकल तुमच्या EC2 इन्स्टन्स वरती करायचंय. तुमचा आरडीएस स्वतःचा क्रिएट करून हे त्यानंतर आपण काय करूया, EC2 इन्स्टन्सला जाऊया आणि ऑलरेडी आपल्याकडे मशीन कनेक्टेड आहे. सो आपण काय करूया, डेटाबेसला जाऊया आणि इथून एंड पॉइंट आपण घ्यायचा आहे. तर आता डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे काय आहे कमांड, आपल्याकडे आपण परत एकदा कनेक्ट करूया जेणेकरून मला ते झूम करता येईल. ठीक. हा, तर इथे बघा मित्रांनो, आता मला काय करायचंय, मला आपल्या डेटाबेसला कनेक्ट करायचंय, जो आपला आरडीएसचा डेटाबेस आहे तो. आणि ज्या व्हॅल्यू मी इथे टाकल्यात त्या मला बघायच्यात की नक्की माझ्या व्हॅल्यू स्टोअर होत आहेत की नाही आणि ते कुठं स्टोअर होत आहेत. ठीक आहे. ऍड युजर करते मी TCode1122. सो इथे मी काय करणार आहे, मशीन वरती आपला त्यासाठी आपल्याला एक माय सिक्वलचं क्लायंट लागेल. माय एसक्यूएलचं इन्स्टॉल आहे का बघू आपण. माय एसक्यूएल नाहीये. सो आपण काय करणार आहे, sudo apt install mysql client कोर. आपण काय करतोय, आपण एक MySQLचं क्लायंट इन्स्टॉल करतोय जेणेकरून आपल्याला काय करता येईल, आपल्याला आपला डेटाबेस ऍक्सेस करता येईल टर्मिनल थ्रू आणि आपल्याला बघता येतील व्हॅल्यू की नक्की तिथे कशा स्टोअर होत आहेत. ठीक. आता आपल्याला काय करायचंय, इथे आपण sudo -i करू आणि आपण MySQL -h म्हणजे होस्ट, -h म्हणजे होस्ट, होस्टचा एंड पॉइंट काय आहे तो टाकायचा आहे. आणि होस्टचा एंड पॉइंट टाकून इथे आपल्याला काय करायचंय, एंड पॉइंट टाकल्यानंतर -u टाकायचंय, म्हणजेच युजरचं नाव काय आहे, ऍडमिन. आणि -p टाकायचंय. -p म्हणजे काय तर पासवर्ड. आता पासवर्ड इथे डायरेक्टली नाही टाकायचा, हिट एंटर करायचं आणि त्यानंतर एंटर पासवर्ड विचारेल. एंटर पासवर्ड विचारल्यानंतर आपण जो पासवर्ड इथे आहे कॉपी सिक्रेट, इथे कॉपी करायचा आणि परत तिथे जाऊन पेस्ट करायचा. आता हा पासवर्ड तुम्हाला दिसणार नाहीये बिकॉज टर्मिनलला पासवर्ड दिसत नाही. पेस्ट करून आपण काय करणार आहे, हिट एंटर. त्यानंतर आपण सक्सेसफुली आपल्या माय सिक्वलच्या डेटाबेसच्या आतमध्ये आहोत.
आता इथे मी तुम्हाला दाखवते, आपल्याला इथे माय सिक्वेलच्या थोड्याफार कमांड जे आहे, जे बेसिक कमांड आहे त्या फक्त लक्षात ठेवायच्यात. पूर्ण माय सिक्वेलचं तुम्हाला हे नाही, स्टडी नाही करायचा, बट फक्त थोड्याफार कमांड आहेत जे की नेसेसरी आहेत डेव्हऑप्स इंजिनियरसाठी, ते फक्त शिकायचे. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, शो डेटाबेसिस. शो डेटाबेसिस ही कमांड काय करेल, डेटाबेसिस. शो डेटाबेसिस केल्यानंतर मित्रांनो ही कमांड तुम्हाला त्यामध्ये असणारे सगळे डेटाबेसिसचे नाव देईल आणि कोलन टाकायचं. शो डेटाबेसिस कोलन. आता इथे तुम्हाला एक दिसतंय की डेटाबेसिस आपल्याकडे कुठले कुठले अवेलेबल आहेत. जसं इन्फॉर्मेशन स्कीमा आहे, माय ऍप डीबी आहे, माय एसक्यूएल आहे, परफॉर्मन्स स्कीमा आहे. आता फॉर एक्झाम्पल मला याच्यामध्ये एक नवीन डेटाबेस ऍड करायचा आहे, बरोबर. मला याच्यामध्ये एक नवीन डेटाबेस ऍड करायचा आहे, तर ते मी कशा पद्धतीने करेल, तर इथे मी तुम्हाला कमांड दिली आहे काही क्वेरी मध्ये, ठीक आहे. क्रिएट टेबल नाही, क्रिएट डेटाबेस दिव्या. आता दिव्या नावाचा मला एक डेटाबेस क्रिएट करायचा. सो मी काय करणार, मी क्रिएट डेटाबेस दिव्या नावाचा डेटाबेस काय करते, मी क्रिएट करते, ठीक आहे. दिव्या नावाचा डेटाबेस क्रिएट करते मी. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्रिएटची स्पेलिंग चुकली काय, क्रिएट डेटाबेस दिव्या. आता इथे तुम्हाला काय दिसतंय, क्वेरी ओके, वन रॉ अफेक्टेड, म्हणजेच आपला एक डेटाबेस दिव्या नावाचा क्रिएट झालेला आहे. तर आपण ते कसं बघणार, शो डेटाबेसिस. शो डेटाबेसिस. शो डेटाबेस केल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय मित्रांनो, शो डेटाबेस कोलन दिव्या नावाचा डेटाबेस क्रिएट झालाय. आता आपण काय करूया, एक नवीन टी कोड नावाचा डेटाबेस क्रिएट करूया. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, क्रिएट डेटाबेस टी कोड 1122. अरे यार, क्रिएट डेटाबेस टी कोड 1122 आणि कोलन, क्वेरी ओके, वन रो अफेक्टेड. आता बघू, शो डेटाबेसिस कोलन, याच्यामध्ये आला का टी कोड 1122 डेटाबेस. आपण काय करणार आहे मित्रांनो, आपण काय करूया, डेटाबेसच्या आतमध्ये जाऊया. आपण एक काम करूया, आपण यूज डेटाबेस कुठला करूया, दिव्या करूया, ठीक आहे. दिव्या करूया आणि यामध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करूया. तर स्टोअर करण्यासाठी आपल्याला कमांडची गरज लागेल. ते कमांड काय आहे, तर कमांड अशी आहे की आपण काय करतोय, आपण क्रिएट टेबल करतोय. टेबलमध्ये आपण काय करणार आहे, आयडी टाकणार आहे. आयडी मध्ये आपण ऑटो इन्क्रीमेंट प्रायमरी की देणार आहे. प्रायमरी की नेम जे आहे, नेम मध्ये आपण वॅर कॅर ठेवणार आहे. वॅर कॅर म्हणजे किती लेटर्स आपल्याला पाहिजे, तर 100 लिमिट ठेवली आपण. त्यानंतर आपण ईमेल देणार आहे. ईमेल मध्ये पण आपण वॅर कॅर यूज करतोय, जे की आपण 100 साईज देतोय त्याची. त्यानंतर पासवर्ड साठी आपण 20 कॅरेक्टर्स तिथे अलाउ केले पाहिजे असं देणार आहे. आणि सिटी आपण करणार आहे. सिटी मध्ये पण आपण काय करणार आहे, तेवढंच फक्त अलाउ झालं पाहिजे हे बघणार आहे, ठीक आहे. आणि आपण काय करणार आहे, आता ही कमांड अशीच्या अशी उचलून तिकडे टाकणार आहे, जेणेकरून काय होईल, आपल्याला काय होईल, ओके क्वेरी. आणि इथे आपण काय केलंय, एक टेबल बनवलाय. टेबलमध्ये आपण काय केलंय, आता टेबलमध्ये आपण व्हॅल्यू टाकणार आहे. जसं आपण नेम टाकणार आहे, नेम नंतर ईमेल टाकणार आहे, ईमेल पासवर्ड काही जे काही आहे ते आपण टाकून बघूया आणि ते आपल्याला शो होतंय का बघूया. तर त्याच्यासाठी कमांड काय आहे मित्रांनो, कमांड अशी आहे की इन्सर्ट इनटू युजर्स, म्हणजेच व्हॅल्यू इन्सर्ट करायच्यात आपल्याला युजर्सच्या टेबलमध्ये. नेम टाकायचंय, त्यानंतर ईमेल, नेम म्हणजे काय, इथे रामू टाकणार आहे आपण. ईमेल काय आहे, diu.gmail.com. त्यानंतर पासवर्ड काय आहे, diu123
आणि सिटी काय आहे, पुणे. तर आपण ही पण कमांड आपण पेस्ट करूया आणि इथे मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली आपला डेटा कसा स्टोअर होतोय. सो आता इथे काहीतरी एरर आलेला दिसतोय. ठीक आहे, तर एक ॲरो ऍड झाला होता. सो आपण काय केलं, आपण आपल्या व्हॅल्यू इन्सर्ट केल्या. आता आपल्याला काय बघायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स आणि कोलन लावायचं. आता इथे तुम्हाला दिसतंय मित्रांनो की आपली आयडी काय आहे, 1, प्रायमरी की, नेम काय आहे, रामू, ईमेल ऍड्रेस आला diu.gmail.com, पासवर्ड आला diu.123, सिटी आली पुणे आणि क्रिएटेड ऍट टाइम स्टॅम्प आला जो की आता क्रिएटेड केलेला आहे. तर अशा प्रकारे अशा टेबल फॉर्मॅटमध्ये आपला जो काही आहे तो सगळा डेटा स्टोअर होत असतो मित्रांनो. तर आय होप तुम्हाला ही RDS ची सर्व्हिस मस्तपैकी समजली असेल. फटाफट तुम्ही हे प्रॅक्टिकल मात्र नक्की करायचंय आणि जर मागचे तुम्ही व्हिडिओज बघितले नसतील तर फटाफट फॉलो करायचंय. मागचे व्हिडिओ बघून यायचे, सबस्क्राईब करायचे चॅनलला आणि शेअर करायचे अशा मित्राला ज्याला मराठीमधून ही AWS चे सर्व्हिसेस शिकायचे आहेत. रॅपअप करण्या अगोदर आपण काय करायचं, सगळं जे काही आपण AWS वरती क्रिएट केलेलं आहे ते डिलीट करायचंय, बिकॉज आपल्याला त्यानंतर AWS बिल चार्ज, AWS काय करेल, बिल करेल, बिल आपल्यावर फाडेल. त्यामुळे आपण काय करायचं, डेटाबेसेसला जायचं, इथे ऍक्शन्स वरती क्लिक करून डिलीट बटनावर क्लिक करायचं आणि इथे डिलीट मी याच्यावरती क्लिक करायचं, टाईप करायचं आणि डिलीट डेटाबेस. ओके, आपल्याला स्नॅपशॉट नकोय. मेक शुअर की हे करायचं, अनटिक करायचं याला, कारण की आपल्याला स्नॅपशॉट नकोय, कारण की त्याचे पैसे AWS लावतो. सो आपल्याला नकोय. सो डिलीट वर क्लिक करा. डिलीट केल्यानंतर EC2 इन्स्टन्स पण तुमचा जो आहे तो डिलीट करून टाका, जेणेकरून तुम्हाला काय येईल, पैसे नाही येणार, बिल नाही येणार. सो आपल्याला कनेक्ट नाही करायचं, आपल्याला डिलीट करायचंय, टर्मिनेट करायचंय. सो इथे RDS सर्व्हर इन्स्टन्स स्टेटस टर्मिनेट. ओके, मस्तपैकी डिलीट केलेलं आहे आपण आणि अशा प्रकारे आपली AWS ची कॉस्ट पण वाचती. सो अशा प्रकारे आपण मस्तपैकी RDS ची आज सर्व्हिस शिकलो. थोड्या वेळाने हा डिलीट होऊन जाईल डेटाबेस. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मित्रांनो. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्राला.